आजू मजा आली ना? बरं झालं पाऊस आता थोडा थांबलाय. हे निसर्गाचं चक्र ना एकदम तर बदलूनच गेलं अगदी. नाही पूर्वी काय व्हायचं माहितीये का, दसरा दिवाळीपर्यंत ना थंडी सुरू व्हायची आणि आता पाऊसच असतो अगदी. आजू लास्ट इयर आपण कोजागिरी पौर्णिमा सेलिब्रेट केली होती, यावर्षी नाही केलीये. अगं ते ना तुझ्या त्या एंगेजमेंटच्या गडबडीमध्ये ना ही कोजागिरी वगैरे सगळं राहूनच गेलं सेलिब्रेशन. God. एक काम करूया, करूया मग आता आपण कोजागिरी नाईट सेलिब्रेट करूयात. ओके की सो रोहन आणि त्याच्या फॅमिलीला सुद्धा इन्व्हाइट करता येईल. हो करूया ना. ओके डन. मग मी सगळे प्रिपरेशन्स बघते आणि पिंट्या दादाला सांगते. आणि आजू तू रोहनच्या फॅमिलीला इन्व्हाइट करशील प्लीज. करीन ग त्याच्यात काय. पण डॉल कोजागिरी होऊन गेली ना. हो पण आपण ती यावर्षी सेलिब्रेट नाही केली ना. अरे हो खरंच की. मग एक काम करूया आपण, करूया सेलिब्रेट पण घरच्या घरीच करूया काय. घरच्या घरीच करायचे. पण मग ते सरपोतदारानं बोलवायचं म्हणजे नाही. आई तुम्हीच म्हणालात ना आता घरच्या घरी करायची आहे. कम ऑन मॉम, आता आमची एंगेजमेंट झालीये. सो आपल्या घरी जे काही सेलिब्रेशन्स होतील, जे काही फंक्शन्स होतील, त्याला रोहनच्या फॅमिलीला इन्व्हाइट केलंच पाहिजे. इनफॅक्ट दे आर फॅमिली नाव. हो ते बरोबर आहे, पण माझं असं म्हणणं उगाच कशाला ना पैसे खर्च त्यांचे येण्या जाण्याचा त्यांना त्रास होईल ना. आधीच एवढी दगदग झाली आहे त्यांना ह्या एंगेजमेंटची वगैरे. काही त्रास होणार नाहीये त्यांना. ओके. आणि तसंही एंगेजमेंटला आपल्या सगळ्यांनाच खूप स्ट्रेस आला होता. सो त्यानिमित्ताने त्यांचा मूडही लाईट होईल. तो स्ट्रेस तूच दिलास ना. मॉम तुला हे सगळं उकरून काढायचंच आहे का? तू सांग म्हणजे मला. अगं भांडू नका. हे बघ मल्लिका, हे कोजागिरी आहे ना, हे कोजागिरीचं नुसतं निमित्त आहे आणि ह्या निमित्ताने ही दोन्ही कुटुंब आहेत ना त्यांच्या गाठीभेटी होतील. आधी ना तू तयारी सुरू कर, मी जरा त्यांना फोन करून येते. हा आलेच मी. थँक्यू. अगं हो करते बाई करते. वाव मॉम, म्हणजे आता ते परत आपल्या घरी येणार. परत नाही, परत. आजी काय म्हणाली? वरचे वर हे लोक येतच राहणार. आता काय